नागपूर महानगरपालिका निवडणुकीत परिणय फुकेंकडनं बटोगे तो फसोगे असा नारा देण्यात आलाय। चुकून काँग्रेस निवडून आली तर आपला विकास होणार नाही असं परिणय फुके म्हणाले। तर या घोषणांना काहीही अर्थ नाही असं अंबादास दानवे म्हणाले। मोदीजींनी 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलं होतं कटोंगे तो बटोंगे, आणि जर या लोकांना जर आपण मतदान दिलं, चुकीने तिथे काँग्रेस, कारण हे निवडून येऊ शकत नाही, चुकीने तिथे काँग्रेस निवडून आलं तर आपल्या प्रभागाचा विकास होणार नाही। कुठेही तुम्ही कोणाच्या अफवा भूल थापायला न जाता, कोणाच्या अफवा प्रचारात न पडता फसू नका। कारण मी आता नवीन नारा दिलेला आहे, बटोंगे तो फसोंगे, आणि म्हणून न फसता इकडे तिकडे न जाता तिन्ही प्रभागामधले चारही उमेदवाराला कमल पुढील बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजय करा। मला असं वाटतं विकासावर बोललं पाहिजे। या सगळ्या घोषणेला कोणताही अर्थ नाही। कुणी असो, आम्ही असो नाही तर समोरचे असो, यांनी विकासावरच बोललं पाहिजे। उगाच या घोषणा करून 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 लोकांना वेगळ्या दिशेने नेणं, लोकांचा मध्ये विष पेरणं मनात, मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही। या घोषणेला कोणताही अर्थ नाही। या घोषणेतून काही होत नसतं, जात नसतं। निवडणुकांसाठी घोषणा येत असते। मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्रित राहून विकास कशा पद्धतीने करावा याच्यावरच बोललं पाहिजे। या रिकाम्या घोषणावर कोणी लक्ष दिलं नाही पाहिजे।